जेव्हा आजोबाने सांगितलं की त्यांना रात्रीचं दिसत नाही तरी सुद्धा ते गाडी चालवतात, हे ऐकून आमची डोळी मोठी झाली होती बघा. खत्म, बाय बाय, टाटा, गया. पिया म्हटली की मी समोर बसते, पण आजोबांनी काय बसू दिले नाही. आम्ही 4 जणी गुबडासारखे आलो आहेत लिटरली पूर्ण रस्त्यामध्ये. बस अच्छे से पहुंचा देना इस पे डाउट हो रहा है यार. तुम्ही विचार करत असाल एवढा उटारेटा कशासाठी चालू आहे. लेट मी टेल यू. हाय, माझं नाव अश्विनी आहे. मी माझ्या जीवनातली पहिली मनालीची ट्रिप प्लॅन केली. तर ही पूर्ण जर्नी कशी राहील हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओ ब्लॉगच्या सिरीज. जीव माझा चमचाभर तरी सुद्धा आंधणभर कपडे घेतले होते मी या ट्रिपसाठी. बराच वेळ झाला होता. आम्ही पैसे पूर्ण भरले होते आणि गाडी काही येतच नव्हती. म्हटलं बस आता पोलिसवाल्यांकडे गेले की ते म्हणतील की आता फ्रॉड झालेला आहे आमच्यासोबत. पण फायनली बस आली. प्लॅन इतका सिम्पल होता. इथून जायचं मुंबईला, जे की त्यांनीच ऑलरेडी तिकीट बुक करून दिली होती. त्यानंतर मुंबईवरनं आम्ही उतरणार होतो अंबालावरनं मग आमची प्लॅनिंग सुरू. मग शिमला, मनाली, मणिकर्णिका, कुलू झालं ना. हां ठीक आहे, हे असे प्लॅन्स होते आमचे. मग थोडीशी ओळखापाळखी केली. नहीं, इन्होंने मुझे मैसेज किया कि भाई हम दोनों कजिन हैं, फिर आप आए तो मेरे को लगा भी आप मिले हो. नहीं ऐसा नहीं है, ये हमारी बेस्ट फ्रेंड है. मी पण तेच सगळं सांगत बसले होते, किती वेळ बडबड करताय आम्ही. मला एकच मागचे लोक उठून येतात काहीतरी म्हणणार. म्हणजे इतक्या बडबड करतात त्या. नोटीस नाही मला आता. बसमध्ये काही जास्त नाही, पावसाळ्याची झोप लागली होती आणि खाली उतरलो तर एक ऑटो केला आणि चाललो होतो आम्ही आमच्या छत्रपती स्टेशनसाठी. बस अच्छे से पहुंचा देना इस पर डाउट हो रहा है यार. डाऊट तर होता, पण मात्र काका छान निघले पाहिजे. उतरलं ना तेव्हा समजायचं की आपल्या महाराष्ट्रात माणूस आहे. बरं बरं बरं. काय नव्हतं, आमच्या बाळासारखे आपल्या महाराष्ट्रीय माणसाला ना माया लई असते. ऐकून घ्या, दुसऱ्या भारताचे लई स्टेज आहे. सुरभी त्यांना वारंवार वेळ विचारत होती किती वेळ लागेल पोहोचायला म्हणून. आणि मी हा विचार करते होती की आईवडिलांना सोडून पहिल्यांदा मुंबईमध्ये पाय ठेवला तेही रात्रीचा. थोडी भीती तर वाटतेच ना. तुम्हाला पुष्कळ ट्रेन आहे इकडनं पेटीवरनं, काही टेन्शन घेऊ नका. घाबरायचं नाही, काय नाही, पहिल्यासारखी मुंबई नाही. त्यांच्यासोबत गप्पा टप्पा मारत आमचं स्टेशन कधीही पोहोचलं आम्हाला सुद्धा कळालं नाही. अँड देन धिस हॅपन्ड. सोप्या तऱ्हेने नाही दाखवणार तुम्हाला. बराच वेळ होता ट्रेनसाठी, म्हणून आम्ही जेवण करत थोडीशी रील बनवून आम्ही तिथेच थांबलो होतो. स्वतःच्याच बॅगचा इतका मोठा पसारा बघून आम्ही स्वतःला साजूक तुपातल्या नाजूक शिवाय देऊन त्या 50-50 किलोच्या बॅग कसं तरी ओढत होतो. इट वॉज द फर्स्ट टाईम आय सॉ वंदे भारत. आणि बघितलं मला असं झालं, कुठं आमचं घंगाळण, कुठं आमची रंभा. पण तरीसुद्धा आम्ही हिरवा निसर्ग चला गमतीने करत ट्रेनमध्ये चढलो.